नागोठणे येथील मुख्य नाक्यावरील कल्पना हॉटेलजवळ आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. पाठीमागून आलेल्या भरधाव पिकअप वाहनाने स्कूटीला धडक दिल्याने स्कूटीवर मागे बसलेल्या महिलेचा पिकअप खाली आल्याने जागीच मृत्यू झाला. अनिता अनंत जाधव वय 55 असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण अनंत जाधव हे आपल्या आई अनिता जाधव यांना स्कूटीवरून घेऊन जात होते. नागोठणे नाक्यावरील कल्पना हॉटेलजवळ आले असता पाठीमागून येणाऱ्या एका पिकअप वाहनाने त्यांच्या स्कूटीला धडक दिली. या धडकेमुळे अनिता जाधव रस्त्यावर पडल्या आणि थेट पिकअप वाहनाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागोठणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत पिकअप चालक राजीव कुमार याला ताब्यात घेतले असून नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिलायन्स कंपनीत मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या परप्रांतीय कामगारांमुळे नागोठणे बाजारपेठ आणि परिसरात वाहनांची तसेच ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. असे असतानाही स्थानिक प्रशासनाकडून अथवा वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे कोणतेही योग्य नियोजन केले जात नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अपघातानंतर मृत अनिता जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. मात्र एवढ्या महत्त्वाच्या आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर किंवा पोस्टमॉर्टम करणारा कर्मचारी उपलब्ध नव्हता. अखेर चणेरा येथून डॉक्टरांना तातडीने पाचारण करावे लागले. मुख्य आरोग्य केंद्रात जबाबदार वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने अपघाताच्या धक्क्यासोबतच मृत्यूनंतरही नातेवाईकांना नाहक मनस्ताप आणि यातना सहन कराव्या लागल्या. नागोठणे परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करून देणे या गंभीर समस्यांकडे वरिष्ठ प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे. जनोदय